धम्मबंधू आणि भगिनींना, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 6व्या खंडाचा आणि त्यातील तसं म्हटलं तर अंतिम भागाचा आपण सध्या अभ्यास करत आहोत. या तिसऱ्या भागामध्ये तीन महत्त्वाची तत्त्व आलेली आहेत, ज्याचा इथे बाबासाहेबांनी मुद्दाम उल्लेख केलेला आहे. कारण ही तत्त्व आजही बुद्ध धम्माच्या प्रचाराला आणि प्रसाराला नावं ठेवणारी, त्याला अडसर घालणारी आहेत आणि त्यामध्ये अनेक माणसं अडकून बुद्ध धम्माकडे दुर्लक्ष करतात किंवा पाठ फिरवतात. ब्राह्मण समाजानं बुद्धाच्या काळापासून बुद्धाच्या अनेक शिकवणी घेतल्या. ज्या ज्या जनमानसाला पटल्या, माणसांनी स्वीकारल्या, त्या माणसांच्या विरोधात जाणं ब्राह्मणी सत्तेला शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात बुद्धाची शिकवण आत्मसात केली. परंतु ती आपल्या स्वतःच्या शिकवणीमध्ये भेसळ करून पुढे मांडली आणि त्यामुळं आज भारतामध्ये खूप वादविवाद आहेत. त्याची काही उदाहरणं याच्यामध्ये आलेली आहेत. जसं आत्म्याशिवाय पुनर्जन्म कसा होईल, हा वाद जो निर्माण झालेला आहे त्याचं मुख्य कारण हे आहे. आणि आत्म्याला पुनर्जन्म होतोय ब्राह्मणांनी शिकवलं, परंतु आत्मा आहे की नाही याचा कोणीही विचारच केला नाही, त्याकडे लक्षच दिलं नाही. ती स्थिर गोष्ट आहे, न बदलणारी गोष्ट आहे, असं त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. नैनं छिद्दन्ति शस्त्रः न देहती पावकः, म्हणजे ज्याला शस्त्र मारू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याला वारा वाहून नेऊ शकत नाही, अशा प्रकारे कधीही नष्ट होणारा आत्मा असतो, अमर आणि अजर, म्हणजे वृद्धही होत नाही आणि मरतही नाही, म्हणजे अनचेंजेबल ऑब्जेक्ट आहे ते, न बदलणारा पदार्थ. प्रश्न फार महत्त्वाचा निर्माण होतो. बदलाशिवाय, परिवर्तनाशिवाय नवीन काही घडत नाही. आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, कोणाच्या घरचा नियम नाही. प्रत्येक गोष्ट बदलते, प्रत्येक गोष्ट गतिशील आहे. त्याला बुद्धानं अनित्य म्हटलेलं आहे. जर एखादी गोष्ट बदलतच नसेल, त्याच्यात काही परिवर्तनच होत नसेल, तर ती गोष्ट पुनर्जन्म कसा काही होऊ शकेल? पुनर्जन्म बदल आला ना, परिवर्तन आलं ना. जी गोष्ट बदलतच नाही तिचं पुनर्जन्म होईल कसं? त्याचं नूतनीकरण होईल कसं? त्याचं स्वरूप, त्याचा आकार जे काय ते बदलेल कसं? बदलू शकत नाही. म्हणजे इतक्या सोप्या भाषेमध्ये तो सिद्धांत खोटा ठरतो, पण मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करत नाही. तो काय म्हणतो, आत्म्याशिवाय पुनर्जन्म होत नाही. ते ब्राह्मणाचं अगोदर सोडून दे. आत्मा हीच गोष्ट आहे की नाही त्याचं वैज्ञानिक सत्य लक्षात घे, आणि ते सत्य लक्षात घेतलं तर परिवर्तन पावणारी गोष्टच वेगवेगळ्या रूपामध्ये निर्माण होऊ शकते, पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते. परिवर्तन पाहूनच म्हणजे नवीन रूपामध्ये अवतरण. आत्मा जर नित्य असेल तर त्यात परिवर्तन होऊ शकत नाही, त्यातून नवं काही निर्माण होऊ शकत नाही किंवा त्याची नव्यानं पुनर्निर्मिती होऊ शकत नाही. ते अनित्य तत्व असेल तरच त्यामध्ये बदलायला आशा आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा विज्ञान शिकलेली माणसंसुद्धा बाळगत नाहीत. ही भारतातली स्थिती आहे. म्हणून एक मनामध्ये बसलं तर ते तपासायची ताकद असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं भारतामध्ये बुद्ध धर्म आणि हिंदू धर्मांचा जो संघर्ष झालेला आहे, मिश्रण झालेलं आहे, त्या मिश्रणालाच पुढे ब्राह्मणांनी हिंदू धर्म असं नाव दिलं. ह्या मिश्रणाचं नाव आहे. जे जे चांगलं आहे ते सारं बुद्ध धर्मातलं आहे आणि जे जे वाईट आहे ते सारं ब्राह्मणी धर्मातलं आहे. ह्या दोन धर्माचं मिक्सर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे.
म्हणून हिंदू धर्माचा कोणीही संस्थापक नाही, हिंदू धर्माचा कोणताही अधिकृत ग्रंथ नाही, हिंदू धर्माचा कोणीही अधिकृत प्रवक्ता नाही. तो कधी जन्मास आला त्याचा पत्ता नाही, कसा जन्मास आला त्याचा पत्ता नाही, तरीसुद्धा लोक त्या हिंदू धर्माला मानतात. हे पराकुटीचं अज्ञान आहे. त्यामुळे हिंदू नावाचा धर्मच नाही. उलट संशोधकांनी हे स्पष्ट केलेलं आहे की बुद्ध धर्म भारतातून गेलेला नाही. बुद्धाची मूलभूत शिकवण आजही या समाजामध्ये रुजलेली आहे. अहिंसा तत्व रुजलेलं आहे, माणुसकीचं तत्व रुजलेलं आहे, सदाचाराचं तत्व रुजलेलं आहे. ह्या ज्या रुजलेल्या गोष्टी आहेत ही सारी बुद्धाची शिकवण आहे. अहिंसा बुद्धाने आणि महावीराने शिकवली, ब्राह्मणांनी नाही शिकवली. ब्राह्मण हिंसक होते, यज्ञ करत होते, प्राण्यांचा बळी देत होते, ते मांस खाऊन वर्षभर जगत होते. ही त्यांची भूमिका होती. मग त्यांनी बुद्धाची अहिंसा घेतली कारण लोक मानतात, त्यांना विरोध नाही करता येत. आणि त्याच्यामध्ये भेसळ काय केली की अहिंसा परमो चांगला धर्म आहे, परंतु यज्ञामध्ये केलेली हिंसा सुद्धा अहिंसा आहे. मेघ काय मारली? यज्ञामध्ये केलेली हिंसा अहिंसाच आहे. मग आम्ही यज्ञ करू, प्राणी मारू, ते अहिंसाच आहे वगैरे म्हणून. तर अशा तऱ्हेनं मिक्सअप करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवलेला आहे. आजही संपूर्ण देशामध्ये, भारतामध्ये चातुर्मास पाळला जातो, हे तर सर्वांना माहीत आहे. आणि अगदी मासे मारणारे कोळी सुद्धा आपला धंदा बंद करतात. मांसाची दुकानं बंद होतात गावागावामध्ये. हत्या करणं पाप मानलं जातं आणि लोक त्या 4 महिन्यामध्ये कमीत कमी शाकाहारी बनण्याचा प्रयत्न करतात. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, संपूर्ण देशाचा, की त्या 4 महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही. ही शिकवण आली कुठून? हा बुद्धाच्या आणि महावीराच्या अहिंसेचा प्रभाव आहे, जी जनमानसामध्ये रुजलेली आहे. म्हणून त्या 4 महिन्यासाठी केव्हा ते केलं जातं. आणि ते 4 महिनेसुद्धा बौद्ध परंपरेमध्ये महत्त्वाचे मानलेले आहेत. त्याला वर्षावासाचे दिवस म्हणतात. तो वर्षावासाचा प्रभाव आणि वर्षावासामध्ये केलं जाणारं उपोषण, त्याचा हा सरळ प्रभाव आजही आम जनतेमध्ये चालू आहे. त्याला हा धर्माचं मात्र दुसरं नाव दिलं गेलं. तर अशा प्रकारे काही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे की बुद्ध धर्म हिंदू धर्माच्या रूपानं आजही जिवंत आहे. काहींचं म्हणणं असं आहे बुद्ध धर्म तर नष्ट नाही झाला, परंतु हिंदू म्हणून म्हटला जाणारा जो धर्म आहे त्याच्या पोटामध्ये तो कायमच आहे. ही या देशातली परिस्थिती आहे. ह्या साऱ्या गोष्टी ऐतिहासिक जर लक्षात घेतल्या तर भारताला परत बौद्धमय होणं अवघड नाही. विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की हिंदू धर्मात जे जे काही चांगलं आहे ते सारं बुद्ध धर्मातून आलेलं आहे. मग वाईट काय आहे? तो सारा ब्राह्मणी धर्म आहे. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ब्राह्मणी धर्म किती वाईट आहे हे आम जनतेला, सामान्य माणसापर्यंत जाऊन पोचलेलं आहे. सामान्य माणसापर्यंत ही वेळ आहे त्या माणसामध्ये हा संभ्रम दूर करण्याची की बुद्ध धर्मातलं जे चांगलं आहे त्यालाच ब्राह्मणांनी हिंदू असं नाव दिलं, सर्वांची फसगत केली. त्यामुळे हिंदू शब्द सोडून दिला आणि मूळ बुद्ध शब्द स्वीकारला, तो धर्म स्वीकारला, तर आपण योग्य मार्गावरती गेलो. हे आज पटवून सांगू शकता तुम्ही, हे लोकांना शिकवू शकता. प्रचार करणं अवघड नाही, परंतु तो प्रचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही, ही आमची कमजोरी आहे. बाबासाहेबांच्या सारख्या महापुरुषांना जेव्हा असा विचार केला की भारत बौद्धमय करायचा, तो काही हवेतला विचार होता? ती काही नुसती कल्पना होती का? एखाद्या बेजबाबदार माणसानं बोललेलं ते जरा गर्वाचं आणि उद्धटपणाचं वक्तव्य होतं का? अजिबात नाही. एका थोर विचारवंताचा, अतिशय बारकाईनं जाणलेल्या सत्याचा तो उच्चार होता, फुत्कार होता.
की हे होऊ शकतं वगैरे म्हणून. आणि त्यांच्या अनुयायांनी जी सर्वात मोठी चूक केली आहे ती बुद्ध धर्माकडे पाठ फिरवून पुन्हा जुन्या वळणामध्ये वागत राहणं ही महाभयंकर चूक केलेली आहे. तर या काही अशा प्रश्नांची चर्चा बाबासाहेबांनी इथे केलेली आहे. त्यामध्ये इथे एक दुसरा प्रश्न, मागच्या वेळेस आपण प्रश्न बघितला, व्रतनियमाची टीकाकार, अहिंसाची टीकाकार हे मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे, आणि मुक्त प्रवेशाचे टीकाकार हे सुद्धा बघितलेलं आहे. आज जो मुद्दा इथे बाबासाहेबांनी मांडला आहे तो असा आहे, विमनस्कतेचे कारण दुःख आहे, विद्विग्नतेचे कारण दुःख आहे. सोप्या शब्दामध्ये नाराजीचं, उदासपणाचं कारण दुःख आहे. परंतु इथे अनुवाद करणाऱ्यांनी जरा गडबड केलेली आहे. त्यांनी म्हटलंय दुःख हे निराशाजनक आहे. ते उद्विग्नेचं, विमनस्केचं कारण आहे, निराशेचे कारण आहे असं म्हणावं लागेल. आणि मग दुःखाची इथे बाबासाहेबांनी व्याख्या केलेली आहे एक अलगतूपम स्वतःच्या माध्यमातून. दुःखाचा कपिल मुनीनं सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता किंवा क्षोभ. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला, म्हणजे दुःख असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकापासून फार भिन्न नव्हते, ते निकट संबंधी होते. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो, म्हणजे दुःख निर्माण होतं. लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला. भगवान बुद्धाने खेद व यातना या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थानं केला? तर भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. गरिबी दुःखाचं कारण आहे. त्या प्रवचनात ते म्हणतात की भिक्षू या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय? भिक्षू म्हणतात होय भगवान. आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो, तेव्हा तो कर्ज काढतो, हे सुद्धा दुःखद आहे काय? तर होय भगवान. आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो, हे सुद्धा दुःखद आहे काय? होय भगवान. आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतो, हे दुःखकारक आहे का? तो होय भगवान. आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा तो मारपीट करतो, हे पण दुःखद आहे काय? तो होय भगवान. आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा तो त्याला ते बांधतातही, हे दुःखद आहे काय? तो होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्षूंनो गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत. या जगात गरिबी आणि कर्ज या फार दुःखद गोष्टी आहेत. गरिबीला दुःख म्हटल्याची बुद्धाची व्याख्या प्रसिद्ध आहे. धम्मपदामध्ये म्हटलेलं आहे जिघत्सा परमारोगा. जिघत्सा म्हणजे गरिबी, भूक. भूक हा भयंकर रोग आहे, ही बुद्धाची भाषा आहे. परमारोगा, परम म्हणजे टोकाचा, अतिशय भयंकर रोग जर कोणता असेल तर तो भूक हा रोग आहे. आपण कधी भुकेला रोग समजतो का? कारण ती पाळी आली नाही ना. ती पाळी आल्यावरती तो रोग काय आहे तेव्हा कळतं. दिवसभर नाही जेवलो तो पण अस्वस्थ होऊन जातो, आणि 2 दिवस काढायचे म्हटल्यावरती तुम्ही कुठेही स्थिर असू शकत नाही. तुम्ही मनुष्य म्हणून जगताय ते जगणं सुद्धा विसरून जाता आणि सारं लक्ष त्या अन्नाकडे लागतं. आणि मग काही दिवस उपाशी राहायचा प्रसंग आला तर
शक्य नाही. म्हणून हा परम रोग ही बुद्धाची भूमिका आहे आणि ते तसंच परम दुःखही आहे. जिगच्छा परमारोगा, भूक हे भयंकर दुःख आहे. आणि भूक वगैरे दारिद्र्य हे दारिद्र्याचा निष्कर्ष आहे, तो परिणाम आहे, गरिबीचा परिणाम आहे. काही हाती लागत नाही, उत्पन्न मिळत नाही, चरितार्थ चालवण्यासाठी काही मिळवता येत नाही, त्यामधून या सर्व गोष्टी होतात. म्हणून बुद्ध धर्मामध्ये व्यावहारिक जीवनामधलं दुःख त्याचं महत्त्वाचं कारण गरिबी आहे. बुद्धानं गरिबीला विरोध केला आणि ही गरिबी हटावी, ते गरीब कोणी राहू नये, त्या समाजामध्ये, त्या विशिष्ट जाती समूहामध्ये आणि इतकंच नाही तर सर्व प्राणीमात्रांच्या समूहामध्ये प्रत्येक माणसानं या गोष्टीची दखल घ्यावी की कोणीही उपाशी राहता कामा नये, अन्ना वाचून दूर राहता कामा नये. ह्या गोष्टीची प्रत्येकानं दखल घेणं गरजेचं आहे. आणि त्या दखलीचा एक शिकवणीचा भाग म्हणून आपल्याला दानभावनेचं महत्त्व, पराकुटीचं प्रतिपादन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दान देण्यामध्ये ही एक महत्त्वाची भूमिका आहे की मी कोणाशी ना कोणाशी संबंधित आहे, त्याच्या दुःखाशी बांधील आहे, त्याला त्यातून मुक्त करणं, त्याला सहाय्य करणं, त्याच्या कमी पडणे माझं कर्तव्य आहे. ही भावना मनुष्य समाजामध्ये असलीच पाहिजे आणि त्यामध्ये दानाचं महत्त्व हे सर्वात मोठं आहे. पाली गाथेमध्ये म्हटलेलं आहे, दानं ददंतु श्रद्धाय, श्रद्धेनं दान द्या. कोणती श्रद्धा आहे? कोणती श्रद्धा आहे? कोणत्या श्रद्धेनं द्यायचं? कोणाप्रती श्रद्धा आहे? कशा प्रकारची श्रद्धा आहे? त्या श्रद्धेचा संबंध कोणाशी आहे? कधी आपण हे प्रश्न विचारतो? कधीही विचारत नाही प्रश्न, आपल्याला पडतच नाही ते प्रश्न आपल्याला. ही श्रद्धा कोणती आहे? तर ही श्रद्धा जी आहे ती सजीव प्राण्याबद्दलची श्रद्धा आहे. आपण सजीव आहोत, आपण जिवंत आहोत, आपलं जिवंत राहणं हे ह्या अन्नावरती आधारित आहे. जगणं हे अन्नावरती आधारित आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी ती धडपड करतो, त्याची धडपड जगण्यासाठी असते आणि जगण्याचा मुख्य घटक अन्न असल्यामुळं माणसानं त्या बाबतीमध्ये मुक्त असलं पाहिजे. इतरांचीही चिंता केली पाहिजे, इतरांच्या कमी पडण्याची भूमिका घेतली पाहिजे. ही प्राण्याच्या, सजीव प्राण्याच्या अस्तित्वावरची श्रद्धा. मी जसं अस्तित्वात आहे सजीव, त्यामुळे इतरही सजीव प्राणी अस्तित्वात आहे, त्यांनाही जिवंत राहायची इच्छा आहे. म्हणून जिवंतपणावरची जी काही श्रद्धा आहे, प्राण्याच्या जिवंतपणावरची श्रद्धा, त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे खऱ्या अर्थानं. म्हणून दान कसं द्यायचं? आपल्या स्वतःचा जिवंतपणा लक्षात घेऊन दान द्यायला शिकलं पाहिजे. मला जिवंत राहायचं आहे, तसं सर्व प्राण्यांना सुद्धा जिवंत राहायचं आहे आणि त्यांना एकमेकाला सहाय्य करणे ही माझी भूमिका आहे. हा सूक्ष्म विचार जेव्हा मनामध्ये रुजतो तेव्हा मनुष्य दानशूर बनतो, नाहीतर तो चिवटच असतो. किती द्यायचं हे तो ठरवून देतो, कॅल्क्युलेशन करून. तेवढं मॅथमॅटिक्स प्रत्येकाचं पक्कं असतं, बाकी गणित कच्चं. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि द्यायचं म्हटलं की पहिलं जीवावरती येतं. पहिला प्रश्न म्हणा, देऊ की नको? आता फारच दबाव दिसतोय, लोक काय म्हणतील, माझ्या इज्जताबरोबरचा प्रश्न आहे, माझ्या मोठेपणाचा प्रश्न आहे. त्यामुळं बाकीचं करता तसं मी थोडंफार केलंच पाहिजे, म्हणून मग तो त्यातल्या त्यात प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. याला दान नाही म्हणत. हे जाता जाता लक्षात घेतलं पाहिजे. का तिथे श्रद्धा नाही, ती जाणीव नाही, बांधिलकी नाही, ती ओढ नाही त्या दुःखाकडे. त्यामुळे हे साधे शब्द आपल्याला वाटतात, पण ते साधे शब्द नाही, ते अतिशय गंभीर शब्द आहे. विशेषतः मानसिकदृष्ट्या अत्यंत गंभीर शब्द आहे. तर दानं ददंतु श्रद्धा आहे बुद्ध म्हणतात ते यासाठी. जिगत्सा परमारोगा, भूक हा महाभयंकर रोग आहे. तर हे गरिबीचं दुःख याचं बुद्धानं उदात्तीकरण केलं नाही, ती सत्यस्थिती पुढे मांडली.
ब्राह्मणांनी त्यामध्ये आपलं घुसटलं. कारण त्यांचा धंदा कोणता? जे काही माझं ते माझं आणि साऱ्या जगाचंही माझंच. ही ब्राह्मणांची मुख्य नीती आहे. स्वार्थ, पराकुटीचा स्वार्थ, बाकी दुसऱ्याचं काहीही हो त्याची पर्वा नाही. म्हणून अस्पृश्यतेसारखं अगदी माणसाचा छळ करणारं अतिशय भयानक, अतिशय हिंसक अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. तशा प्रकारच्या स्थितीला ते धर्म म्हणून जगत राहिले आणि त्या अस्पृश्याचा, त्या मागासवर्गीयाचा तिरस्कार करत राहिले, त्याला तुच्छ लेखत राहिले. इतका द्वेष, इतकी नफरत त्यांच्या मनामध्ये होती. कुठला अध्यात्म आहे, कुठला धर्म आहे? म्हणजे स्वार्थानं आंधळा झाला जर कोणता समाज असेल, अगदी महारोग्यासारखा सेन्सलेस झालेला जर कोणता समाज असेल, तर तो ब्राह्मणवाद आहे. आणि हे लक्षात घेऊन बाबासाहेबांची भाषा काय होती? त्यांनी प्रबुद्ध भारतमध्ये कधी काय लिहिलेलं आहे? ब्राह्मण्य ठेचलंच पाहिजे, ही भाषा आहे. ठेचणं म्हणजे काय? पाठीवरती थोपटणं, शाबासकी देणं. ठेचणं म्हणजे चिरडून टाकणं, समाप्त करणं. म्हणजे ब्राह्मणवाद, ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मणवाद. ब्राह्मण हा मनुष्य नाही, परंतु ब्राह्मणवादाचा शिकार झालेला जो मनुष्य आहे तो मात्र साऱ्या माणुसकीचा अव्वल दर्जाचा शत्रू आहे, पराकुटीचा क्रूर शत्रू आहे. आणि त्याची व्याख्या बाबासाहेबांनी करताना म्हटलं होतं की जो जातीला मानतो, जातीवरती विश्वास ठेवतो, त्याला चिकटून बसतो, तो प्रत्येकजण ब्राह्मण्यग्रस्त आहे. ब्राह्मण्य हा, ब्राह्मण्याचा रोग त्याला जडलेला आहे, तो रोगी आहे. म्हणून जातीला मानणारा मनुष्य प्रत्येकजण ब्राह्मण्यग्रस्त आहे. आणि मग त्यालाही ठेचलंच पाहिजे की सोडलं पाहिजे. ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही आहे. भेदाभेद करण्याची, उच्च नीच लेखण्याची, माणसाची किंमत न करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे तो प्रत्येकजण ब्राह्मण्यग्रस्त आहे, त्या रोगानं बाधित झालेला आहे. हा विचार आजही बाबासाहेबांचे अनुयायी शिकू शकलेले नाहीत. आणि म्हणून काही माणसं तर असे म्हणतात की आम्ही बौद्ध समाजातले ब्राह्मण. काय समजायचे ते समजून घ्या, जास्त बोलण्याची गरज नाही. ही बोलणारी क्वालिफाईड माणसं आहेत, विद्वान माणसं आहेत, शिकलेली माणसं आहेत. हे मी स्वतः कानानं ऐकलेले उद्गार आहेत की आम्ही या बौद्ध समाजामधले ब्राह्मण आहोत वगैरे म्हणून. त्याचा अभिमान बाळगणारे लोक आहेत. दुसऱ्या शब्दात जर स्पष्टच बोलायचं झालं तर आजही बौद्ध समाजामध्ये पोट जातीचा मान ठेवणारी माणसं आहेत. ही ब्राह्मण्यग्रस्त माणसं आहेत, बाबासाहेबांचे अनुयायी नाहीत, ते ब्राह्मणाचे अनुयायी आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या कार्याचे मारेकरी आहेत. नामांतर, धर्मांतर या गोष्टीला मी का महत्त्व देतो त्याचं मर्म आपल्याला इथे लक्षात येईल की त्याशिवाय खरंच आपण कोणी आंबेडकराईट बनू शकत नाही आणि बुद्धाच्या शिकवणीच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही. त्याचे अर्थही आम्हाला कळू शकत नाहीत. म्हणून ब्राह्मण्य ठेचलंच पाहिजे, ही जी बाबासाहेबांची 1927-28 सालची भाषा आहे, ते आजही या पद्धतीनं जर लक्षात घेतलं तर आपल्याला किती खरी आहे ते लक्षात येईल. ब्राह्मणवाद आहे म्हणून देशामध्ये वाईट आहे. ब्राह्मणवाद संपल्याशिवाय देशाचं कल्याण होणार नाही. आणि ब्राह्मणवाद संपवायचा असेल तर हा भारत बौद्धमय झाल्याशिवाय ते होणार नाही. ही बाबासाहेबांची भूमिका होती. मग भारत बौद्धमय करण्याची कास किती आंबेडकराईट लोकांनी घेतली, कितीने तो विचार स्वीकारला. आज कोण करतंय ते काम, कोणाला त्याची फिकीर वाटते? हे जर प्रश्न आपण लक्षात घेतला आपल्याला कळून शकेल की आपण बाबासाहेबांच्या विचारापासून कोसं दूर गेलेलो आहोत. आपण फक्त स्वतःला फसवतोय, एका भ्रमामध्ये वावरतोय आणि तो भ्रम जतन करतोय, टिकून ठेवतोय, नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही.
बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणून शिकावा लागतो. वाचून डोक्यात शिरणारं प्रकरण नाही ते. आणि तो शिकण्याची प्रवृत्ती जर बुद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांच्या मध्ये नसेल तर त्याबद्दल काय बोलायचं सांगा मला. किती माणसानं स्वतःला फसवावं, किती आत्मवंचना करावी हा प्रश्न आहे. हे सारं पराकुटीचं अज्ञान आहे आणि अज्ञानाची करावी तेवढी कीव कमीच आहे. कीव केल्यापलीकडे आपल्या हातामध्ये काहीही नाही. म्हणून आजचा आंबेडकरी समाज हा कीव करण्याच्या पातळीवरती पोचलेला आहे. कर्तृत्व नाही, प्राप्ती नाही, काही मिळवलेलं नाही. उलट जे जे चांगलं बाबासाहेबांनी दिलं ते सुद्धा आम्ही गमावलेलंच आहे, सोडतच चाललेलो आहोत. त्यामुळं आमचं भविष्य काय आहे ते आता कोणालाही सांगता येणार नाही. ही भारतीय चळवळीतील बाबासाहेबांच्या कार्याची परिस्थिती झालेली आहे. तर भूक हा भयंकर रोग आहे. आणि तुम्ही बौद्ध राष्ट्रामध्ये गेला तर शक्यतो आपल्याला भुकेला मनुष्य कोणी दिसणार नाही. एक छोटंसं राष्ट्र भूतान, बौद्ध राष्ट्र आहे, छोटंसं राष्ट्र आहे. तिथे जेव्हा मी 2 वेळा भेट दिली भूतानला तेव्हा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. एक महत्त्वाची गोष्ट मला तिथे कळली ती म्हणजे असे की भूतानमध्ये कोणीही मनुष्य उपाशी झोपणार नाही अशा प्रकारचा राजाचा आदेश आहे. आणि त्यामुळे एकही मनुष्य तिथे उपाशी राहत नाही. एकही मनुष्य. याकडे लोक बारकाईनं लक्ष देतात आणि मोठ्या अभिमानानं काही लोकांनी त्या गोष्टी सांगितल्या की आमचा देश असा आहे जिथे तुम्हाला भुकेला आदमी पाहायला मिळायचा नाही. त्याची अन्नाची गरज भागलीच पाहिजे. एक छोटंसं राष्ट्र ते करू शकतं. आणि आज आपल्या देशामध्ये किती माणसं भुकेनं मरतात. मागे आकडा प्रसिद्ध झाला होता टाइम्स ऑफ इंडियानं, 22 कोटी लोक उपाशी झोपतात असं त्यांनी जाहीर केलं होतं. 22 कोटी लोक. आणि मग जी काही देशाची लुटमार चालली आहे, जी काही लफडेबाजी चाललेली आहे ती बघायचं म्हटलं की माणसं आहेत की जनावरं आहेत. जनावरांपेक्षा सुद्धा खालची स्थिती आहे असं म्हटल्याशिवाय पर्याय नाही. या देशाचा उद्धार व्हायचा असेल तर गरज कोणाची आहे? बुद्धाच्या त्या शिकवणीची गरज आहे, माणुसकीच्या त्या प्रस्थापनेची गरज आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःला वाहून घेतलं. तिथे त्यांचा जय जयकार करणारी माणसं त्यांना डावलून मोकळी झाली, त्यांना धिक्कारून मोकळी झाली. हा इतिहास आहे. तर किमान बौद्ध समाजामध्ये तरी कोणी उपाशी राहणार नाही अशी चळवळ का कोणी केली नाही मला सांगा. काय अवघड आहे का? दीक्षाभूमीवरती तुम्ही लाखो रुपये खर्च करून भोजनदान देता. कशासाठी देता? देखाव्यासाठी, प्रदर्शनासाठी. सेवा नाही त्याच्यामध्ये अजिबात. मान मला तर मोठेपणे मिरवणं फक्त या गोष्टी त्याच्यामध्ये मला दिसतात. सेवाभाव अजिबात नाही. दुसरा कोणी उपाशी आहे तिची तळमळ आम्हाला नाही. जर तशी असती तर बौद्ध समाजामध्ये कोणी उपाशी राहिला नसता. असं एकही सोशल वर्क आम्ही करू शकलो नाही. कोणतं सामाजिक कार्य करता? त्या झोपडपट्टील्या पोरांना वह्या पुस्तकं देण्याची सुद्धा काम आम्ही करत नाही. कुठून चुकून कधी कधी एखाद्या वेळेस कोणी करताय का? आम्ही झोपडपट्टीमधली मुलं जी आहेत त्यांना दत्तक घेऊ नये. ज्यांच्याजवळ 4 पैसे आहेत त्यांनी. एकही दत्तक मुलगा घेतल्याचं मला माहीत आहे. नागपूरमध्ये काही लोक करतात. विशेषतः डॉक्टर मंडळींचा एक ग्रुप आहे. ते मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. ही गोष्ट खरी आहे. परंतु तो समाजाचा सद्गुण नाही. ज्या मुठभर लोकांना कळत आहे ते त्याप्रमाणे वागतात. हे का आपण करू शकत नाही? कोणत्या कल्याणाच्या, कोणत्या मैत्री आणि करुणेच्या गोष्टी आपण करतो बुद्धाच्या नावानं? आमच्याजवळ काहीच नाही. शून्य आहोत आम्ही अक्षरशः. म्हणून समाजामधली बेकार आहे. शेवटी गरिबीचा प्रश्न आला होती. प्रश्न येऊन कुठे पोचतो? बेकारीवरती. त्या माणसाला जगण्याचं साधन नाही. का आम्ही साधनं निर्माण करू शकलो नाही?
आमच्याकडे बिझनेस मॅनेजमेंटमध्ये लोक तज्ज्ञ होतात. मग त्या शास्त्राचा वापर करायचा. तुम्ही शास्त्र शिकलात आहे पण वापर नाही करत, दुसऱ्याची चाकरी करतात, त्याचा बिझनेस मॅनेज करतात. आहे ना गंमत? स्वतः बिझनेस स्थापन करण्याची हिंमत नाही करत. हे मागासलेपणाचं कारण आहे. आणि बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की नोकरीवरती अवलंबून राहू नका. पिढ्यानपिढ्या तुमच्या समाजानं इतरांची सेवाच केलेली आहे, इतरांचे दासच राहिलेले आहेत. तुम्ही शेती करा, व्यापार उद्योग करा, ही बाबासाहेबांची भाषा होती. किती माणसं आपली त्या क्षेत्रामध्ये आहेत? विदर्भामध्ये बऱ्याच लोकांच्याकडे शेकडो एकर जमिनी आहेत, मला माहीत आहे. कधी काळी एक वाणीबाई माझ्याकडे आल्या होत्या दान द्यायला. 7-12 माझ्या हातात ठेवला, ही तुम्हाला दान म्हणे. मी वाचला, जमिनीचं एकंदर क्षेत्र किती होतं? 100 एकर. त्याने म्हटलं, मॅडम हे तुम्ही देऊन टाकता धार्मिक कार्याला, पण तुमच्या कुटुंबाचं काय? तुमचा मुलगा डॉक्टरी शिकतोय, मुलगी ही कॉलेजमध्ये शिकते आहे, 2 अपत्य तर तुम्हाला आहेतच, त्यांच्यासाठी काय ठेवलं? तुम्ही कशाला म्हणे त्याची चिंता करता? म्हटलं चिंता नाही करायचं तर त्यांची काही संमती घेतली की तुम्हाला? ते तुम्ही मला विचारू नका म्हणे, घ्यायची असेल तर घ्या. आपण म्हटलं मॅडम त्यांच्यासाठी काय? अहो माझ्या नवऱ्याची 100 एकर जमीन आहे. बोला आता. आणि पोरं तिकडे ढुंकून पाहत नाहीत. आज महाराष्ट्रामधल्या मागासवर्गीयांच्या बौद्धांच्या जमिनी खेड्यापाड्यात तशा पडून असतात, अनुत्पादक असतात, नाही तर कुठेतरी भाड्याने देतात, काही त्याचा उपयोग होत नाही. त्या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या पद्धतीनं प्रत्यक्ष कसल्याची आणि ती उत्पादक परिस्थिती करण्याची ती सुद्धा कुवत आमच्या समाजामध्ये नाही. एक कॉपरेटिव्ह एक आम्ही युनिट फॉर्म करू शकलो नाही, एक कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करू शकलो नाही. कलेक्टिव्ह फार्मिंग बाबासाहेबांनी दिला तो आदेश आहे. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये त्यांनी जेव्हा स्टेट्स अँड मायनॉरिटीचा प्रश्न पुढे मांडला तेव्हा म्हटलं होतं की या देशाची सर्व जमीन सरकारच्या मालकीची असली पाहिजे, जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. जो कसेल त्याला जमीन असली पाहिजे, जो कसणाऱ्याला दुसरं काम द्या, जमिनीशी त्याचा संबंध नाही. आणि ती जमीन करण्यासाठी शासनाने सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. ही फार मोठी सुधारणा घटना समितीनं स्वीकारली नाही. स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे प्रपोजल, नाही स्वीकारलं घटना समितीला, नाही ते देशामध्ये क्रांती झाली असती. माझं म्हणणं आहे की सरकारनं स्वीकारलं नाही, देशानं स्वीकारलं नाही, त्या समाजाला काही कोणी अडवलं का? की बाबासाहेबांचा विचार आम्ही सामाजिक पातळीवरती अंमलात आणू. आणि हे तर कार्य आहे बाबासाहेबांचं. त्याचा विचार करणारी माणसं सुद्धा मला भेटलेली नाही. आणि हा कलेक्टिव्ह फार्मिंगचा विचार मी 1980 साली मांडलेला. तशा प्रकारचे प्रयत्नही केले, कंपनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्याला कोणी साथ दिली नाही. जशी इथे नागपूरमध्ये सेमिनारला साथ मिळाली नाही तशी त्यालाही साथ मिळाली नाही आणि ते काम तसंच राहून गेलं. आजही अपॉर्च्युनिटी आहेत युवकांच्यासाठी. कम फॉरवर्ड अँड यू हॅव मेनी अपॉर्च्युनिटीज. आर्थिकदृष्ट्या प्रबळ होऊन नाही झाला तरी आर्थिकदृष्ट्या स्वतःपुरते तरी सक्षम होऊ शकतो, आज समाज सक्षम होऊ शकतो. देर इज दिस पॉसिबिलिटी. आमचे अर्थशास्त्रज्ञ काय करतात मला माहीत नाही, त्यांना हे का दिसत नाही? ही कंपनी आम्ही आजपर्यंत स्थापन करू शकलो नाही या फील्डमध्ये. हा विचार करू. म्हणजे हे बाबासाहेबांच्या विचाराचे आम्हाला काही घेणं देणंच नाही. बुद्धानं इतकं महत्त्वाचं सांगितलं की हा रोग आहे, त्या रोगाचं निर्मूलन करा, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. ही अशी परिस्थिती आहे. बुद्धाचा धम्म क्रांतिकारक आहे, पण त्या क्रांतीचे ते स्फुलिंग, ते अंगार आम्हाला अजून दिसले नाहीत आणि तिची धगसुद्धा आम्हाला जाणवलेली नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न इथे बाबासाहेबांनी मांडलेला आहे. अनित्यता हे निराशेचं कारण आहे असा आरोप बुद्ध धर्मावरती केला होता. अरे सर्वच बदलणार आहे, सर्वच अनित्य आहे, सर्वच अनित्य आहे, तर मग विश्वास कशावर ठेवायचा? कोणत्या आशेवरती जगायचं? आशेला काही जागाच नाही.
निराशाच निराशा, अशा प्रकारचा अपप्रचार ब्राह्मणांनी केलेला आहे. अनित्य या शब्दाचे अर्थ बदलले त्यांनी. अनित्य या शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन. परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे, कोणाच्या घरचा नियम नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तित होते, या अर्थानं ती अनित्य आहे. परिवर्तित होते म्हणजे नष्ट होत नाही. परिवर्तित होते म्हणजे नष्ट होत नाही. म्हणून सायन्समध्ये ते प्रिन्सिपल आहे, एनर्जी इज नेव्हर डिस्ट्रॉइड. एनर्जी इज नेव्हर डिस्ट्रॉइड. काय होतं? ट्रान्सफॉर्म होते, परिवर्तित होते याच्यामध्ये, परंतु ऊर्जा कधी नष्ट होत नाही. हे मुख्य तत्व आहे. ऊर्जेमध्ये बदल होत जातो. म्हणून अशाश्वतता ही अनित्यता हा विश्वाचा नियम आहे. ते निराशेचं कारण नाही, उलट त्याच्यामध्येच आशा आहे. आज असं आहे, उद्या परिस्थिती बदलेल, चांगली होईल, वाईट होईल. चांगली झाली तर आशेला जागा आहे, वाईट झाली तर तुम्हाला चिंता करावी लागेल, त्याच्यावर सुधार करावा लागेल. परिवर्तन आहे म्हणून आशा आहे. परिवर्तन नसेल तर आशेला जागा राहत नाही. आणि मनुष्य आशेवरती जगतो असं आपण म्हणतो. कोणती आशा? आजचे दिवस जातील, चांगले दिवस येतील. ते मोदीचं ऐकू नका, हे व्यवहारातलं सांगतोय मी. ही माणसाची आशा आहे आणि या आशेवरती मनुष्य जगतो. म्हणजे बदल होतो हे त्याला कळतं. बदल होतोय, तो बदल चांगला होऊ शकतो, या आशेवरती तो जगतो. म्हणजे तत्व तर कळतं त्याला, सत्य तर त्याला स्पष्टपणे दिसतं. आणि मग प्रचारकांनी प्रचार काय केला ब्राह्मणांनी? अरे बुद्धानं सर अनित्य अनित्य शिकवलं म्हणून तो निराशाजनक धर्म आहे ना घोटाळा. ह्या शब्दांच्या फिक्या, शब्दांच्या चाली आहेत, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. म्हणून ब्राह्मणी धर्म म्हणजे माणसाला मूर्ख बनवण्याचं षडयंत्र. कुठलीही शिकवण तिथे माणुसकीची नाही, कुठली शिकवण तिथे सत्याशी संबंधित नाही. जितकी बेईमानी करायची तेवढी करायची, हा ब्राह्मणवाद आहे. आणि त्याला नाकारणं हे माणसाचं कर्तव्य आहे. तरी ब्राह्मणवादावरती लोक विश्वास ठेवतात, ब्राह्मणाशिवाय चालत नाही. मग आता कोरोना व्हायरस आला, हे ब्राह्मण देवाच्या जवळ वावरणारे पण मास्क घालून वावरतात, आहे ना प्रॉब्लेम. आणि कालची बातमी अशी आहे की तिकडे वाराणसीला कुठेतरी शिवलिंगावरती सुद्धा त्यांनी मास्क बांधून टाकला. हे काय आहे या देशामध्ये? पहा, बुद्धीचं काय दिवाळं वाजलेलं आहे. आणि त्या देवाच्या दर्शनाला जायला सुद्धा लोक आता भ्यायला लागलेले आहेत. हे एक इतकं चांगलं निमित्त आहे, याचा आपण पुरेपूर बौद्धांनी फायदा घेतला पाहिजे. आणि देव काय भंकस आहे ते लोकांच्या पुढे म्हटलं पाहिजे. डायरेक्ट बोललं पाहिजे, अरे तुमचा देव तुमचं काय चांगलं करतोय? तुम्ही मूर्ख आहात, आपली बुद्धी गहाण ठेवली. त्यामुळं मला वाटतं की परत धम्मप्रचाराला एक चांगली गती येऊ शकते. तो राम असा आणि तो कृष्ण असा आहे असं बोलू नका. त्यांची व्यक्तिगत निंदा केली तर माणसाला राग येतो. परंतु फक्त देव ही कल्पना घ्या आणि अशा प्रकारे ती उद्ध्वस्त करून टाका, ते खोटंच आहे म्हणून सर बात खतम. तर अशाश्वता म्हणजे अनित्यता, इथे अनुवाद चुकलेला आहे. अशाश्वत म्हणणं बरोबर नाही. अनिच्छ हा महत्वाचा शब्द आहे. अशाश्वततेमुळे माणसाची जरा दिशाभूल होते. हे शब्द माणसाची दिशाभूल करणारे आहेत. तर जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे. या सिद्धांतामुळेही झालेल्या आरोपाचे आणखी एक कारण सांगितलेलं आहे. या सत्यतेची सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही. सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले आहे. ज्याप्रमाणे सत्य हे किती अप्रिय असले तरी कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? तर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच, त्याबद्दल कोणी निराश होण्याचे कारण नाही. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. ब्रह्मी लोकांचा दृष्टिकोन फारच वेगळा होता. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात.
मृत्यू झाल्यावरती आनंददायक सोहळा म्हणून करतात. मी थायलंड वगैरे इकडे बघितलं आहे, मृत्यू झाल्यानंतर अतिशय प्रसन्न वातावरण ठेवतात, अतिशय प्रसन्न. पूजा अर्चा करतील, पाहुण्यांचा सत्कार करतील, एक आनंदाचं चांगलं वातावरण मेंटेन करतात ते. आणि ह्या अंत्यसंस्कारावरती पराकोटीचा खर्च करतात, पराकोटीचा. एका गरीब शेतकऱ्याच्या अंत्यसंस्काराला मी गेलो होतो थायलंडमध्ये, पण त्याच्या अंत्यसंस्कार त्यांनी सुमारे 5 लाख रुपये खर्च केलेले. माझे जे आचार्य होते त्यांना विचारले, कसं आहे, तो गरीब होता आणि 5 लाख रुपयासाठी? नाही म्हणे, आमच्याकडे सारं सन्मानानं केलं जातं. आणि हा सारा जो विधी संस्काराचा इतका मोठा खर्च आहे तो त्या कुटुंबानं केलेला नाही. कुटुंब करत नाही, ते नातेवाईक, मित्र, शेजारी पाजारी सर्व त्या मृत्यूच्या वेळेस दान देतात आणि त्या दानामधून सन्मानानं हा समारंभ होतो. आपल्याकडे ह्या प्रथा यायला पाहिजेत. नाही तर मेलेल्याच्या घरी जाऊन त्याला दिवस घालायला सांगतो आणि त्याची लुटबार करतो. कोण त्याला काय देतं सांगा भाऊ? खायला जातात सारे, आहे ना. त्याला पूर्वी दिवस म्हणायचे, दिवस घालायचा. तेरवी म्हणायचे, तेरवी घालायचे. नातेवाईक जाऊन करतात काय तिथे? त्या कुटुंबाला कोणती मदत करतात? त्यांच्या कुठे कामी पडतात? तेवढाच फक्त मुद्दा आहे. कोणी कामी पडत नाहीत. ही तर गोष्ट करा. इथपर्यंत मी वाईट गोष्टी बघितलेल्या आहेत की कोणाचा मृत्यू झाला आणि त्याचे चांगले थोडेसे श्रीमंत किंवा चांगल्या परिस्थितीतले नातेवाईक आले तरीही त्या अंत्यसंस्काराचे कपडे आणि सामान आणण्यासाठी त्या घरातून पैसे मागतात. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करणारी माणसं मी बघितलेली नाहीत, किंवा आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेली नाहीत. हे खरं आहे की खोटं आहे? काय मदत करतो आम्ही? काहीही मदत करत नाही. आणि बौद्ध राष्ट्रामध्ये असं उलटं होतं. आपल्याकडे दुसरा एक प्रकार आहे, लग्नात आहेर द्यायचं नाही, आहेर प्रथा बंद. बौद्ध राष्ट्रामध्ये तुमच्या लग्नाला कोणी येणारच नाही. आहेर प्रथा बंद म्हटली की तुमचा नातेवाईक सुद्धा तुमच्या लग्नाला यायचा नाही, का तिथली प्रथा वेगळी आहे. एक नवीन तरुण जोडपं आहे, त्याला सुखानं जगायचं आहे, ते संसाराला लागलेले आहेत, अजून त्यांना माहीत नाही की पुढे काय काय प्रॉब्लेम आहे. ते नव्या नव्याची सुरुवात आहे, त्यांना थोडासा आनंद घेऊ द्या, त्यांना सुखानं जगू द्या. पुढे जबाबदाऱ्या त्यांच्यावरती येणारच आहेत, त्याची त्यांना काहीतरी जाणीव होईपर्यंत त्यांना चांगलं जगू द्या. म्हणून तिथला मनुष्य कोणाच्या लग्नाला जाताना कमीत कमी 1000 रुपये त्याला भेट देण्याची कुवत नसेल तर जात नाही. कमीत कमी 1000 रुपये तो भेट देणार तर लग्नाला जाईल, नाही तर जाणार नाही. परिणाम असा होतो की लग्न झालं तर त्या दाम्पत्याकडे बरेच पैसे येतात, काहीतरी श्रीमंत होऊन जातात. कोणी फ्लॅट घेतो, कोणी गाडी घेतो, कोणी आपली काहीतरी सोय करतो म्हणून हे होतं. आणि आपल्याकडे दिवाळा निघतं, खचून कर्जबाजारी होतो आणि आईबापाचे कष्टाचे पेन्शन आणि फंडाचे पैसे बर्बाद होऊन जातात. कोणतंही नीती तुम्ही बाळगतात, कोणती माणुसकी आहे, कोणतं दान आहे? ही दानभावना तिथे कामी येते की मला कोणाच्या कामी पडायची, हीच वेळ आहे कामी पडण्याची. ती वेळ निघून गेल्यावर ते काय उपयोगाचं आहे? ही तिकडे भावना आहे. आणि आम्ही इकडे आमचा गर्व मिरवण्यासाठी म्हणतो आहेर प्रथा बंद. आहे ना गंमत जम्मत? विचारच करत नाही आपण. ठीक आहे, तुम्हाला उधळपट्टी करायची, तुमच्या संपत्तीची दिखावा करायची तर करा, त्याला काही बंधन नाही. परंतु दुसऱ्याचा अपमान करू नका, दुसऱ्याच्या सत्प्रवृत्तींना रोखू नका. त्यांना चांगलं करावं असं वाटतं, त्याला बंदी घालू नका, तो तुमचा अधिकार नाही. आहे ना गंमत? तरी आपल्याकडे हाही रोग बळावत चाललेला आहे. म्हणजे एकमेकाशी माणुसकीनं बांधलं जायचं, जोडलं जायचं, एकमेकाच्या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये संवेदनशील राहायचं, ही भावनाच आमच्या डोक्यामध्ये नाही. आम्ही आमच्या तंद्रीमध्ये वावरत असतो.
पराकोटीच्या. म्हणून अशाश्वतता, परिवर्तन हे महत्वाचं ही गोष्ट करूया. त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येत नाही. तर कुटुंबातील लोकांचे निधन झाले तर ब्रह्मी लोक आनंददायक सोहळा साजरा करतात. आपल्याकडे कधी कधी पाहायला मिळेल बा की काही कम्युनिटीमध्ये प्रेत यात्रा काढली जाते तेव्हा त्याच्या पुढे वाद्य वाजवली जातात. हे पाहायला मिळते. मी नागपूरमध्ये अनेकदा बघितलेला की प्रेत यात्रा काढली जाते, वाद्य वाजवली जातात. कधी कधी लोकांना वाटतं रे प्रेत चाललंय आणि वाद्य वाजवतात वगैरे म्हणून. त्या प्रथा आल्या कुठून? कुठेतरी त्याचा ह्या बौद्ध शिकवणीशी संबंध आहे की गेलेल्या माणसाचं सन्मानाने दहन केलं पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, तो उत्सव मानला पाहिजे. अशा प्रकारची एक विलक्षण प्रथा ही बौद्ध संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आम्हाला त्याचा अजिबात गंध नाही. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत करीत तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही. हे होणारच आहे, पर्वा करण्याची गोष्ट नाही. मरण येणारच नाही, फिकीर करण्याची गोष्ट नाही. तोही आनंदाचा उत्सव म्हणून मानायची प्रथा लोकांच्या मध्ये आहे. आपल्याकडे ब्राह्मणांनी उलट केलं. अरे दुःख कर, मग दुखवट्याचा पिरियड 13 दिवस दुःख करायचं. ते दुःख मग जाहीर करण्यासाठी चमन करायचं डोक्याचा. कुठलं चांगलं घरामध्ये करायचं नाही, गोडधोड खायचं नाही, सणवार करायचं नाही. ह्या प्रथा आहेत ना आपल्याकडे. म्हणजे माणसाला दुःखामध्ये डांबून ठेवायचं. आणि बुद्धाची भूमिका आहे की दुःख मानण्याचा प्रसंगच नाही, अनित्य आहे, मृत्यू येणारच आहे. ती दुःखाची गोष्ट का? मग जन्मही दुःखाचा मानला पाहिजे. कारण जन्म झाल्यावरती मृत्यू येतो ना. जन्म झाल्याशिवाय मृत्यू होतो का? मग तू जन्माचा समारंभ कसा केला पाहिजे? हिंदूंच्या अंत्यसंस्कारासारखं केला पाहिजे. अरे काम बिघडलं, तर जन्मास आला म्हणजे सारं दुःखच दुःख. असं तर नाही करत आपण. म्हणून जिवंत असेल तोपर्यंत ठीक आहे. जिवंतपणा हा जगण्यासाठी आहे. जगण्याचं ते मुख्य लक्षण आहे आणि त्याला नजरेसमोर ठेवूनच माणसानं जगलं पाहिजे. ही महत्वाची भूमिका. म्हणून अनित्यता ही निराशाजनक असेल तर त्याचं कारण नित्यता ही खरी नसताना सुद्धा आपण खरी मानतो हे आहे. भगवान बुद्धाची शिकवण निराशाजनक नाही. अनित्यचं तो बुद्धानं विज्ञानाचं तत्व सांगितलंय, ते समजावून घेतलं पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. आणि मग शेवटी बाबासाहेबांनी इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला की बुद्ध धर्म निराशावादी आहे काय? पेसिमिस्ट. आणि ब्राह्मणांचं उत्तर आहे की बौद्ध धर्म निराशावादी आहे, तिथे आशेला जागा नाही. बुद्ध काय म्हणतात? सारं दुःख आहे, सर्वच अनित्य आहे, सोडा, कशाला चिकटून राहू नका, त्याग करा, आशा बाळगू नका. कारण आशेच्या मुळाशी तृष्णा आहे. म्हणून तृष्णा त्याग करायचं तर आशा आकांक्षा सुद्धा सोडून टाका. असा एकांगी प्रचार करून ब्राह्मणांनी बुद्ध धर्म दूषित केला आणि इथल्या लोकांची मानसिकता बुद्ध धर्माच्या विरोधात केली. गंमत अशी आहे पहा की भारत देश बौद्धमय होता याचे पुरावे सतत पुढे येतात. जेवढी उत्खननं झाली सगळीकडे बुद्धाच्या मूर्त्या आणि बुद्धाचेच अवशेष सापडतात. साऱ्या भारतीय लोकांना ते कळतं आहे की कुठेही जा बुद्धाशिवाय पर्याय नाही. आणि जग बाबासाहेब बुद्ध आहे भारताला मानतं ते बुद्धाच्यामुळं मानतं, हे सर्व प्रसिद्ध आहे. तरी भारतीय माणसाच्या मनात बुद्धाच्या बद्दल आढी आहे ना, रिझर्वेशन आहे ना. बुद्धाचं नाव सुद्धा लोकांना नको असतं. ब्राह्मण तर कडवा द्वेष करतात, त्याबद्दल वादच नाही. पण ब्राह्मण्यग्रस्त लोक सुद्धा बुद्धाला परका मानतात. बुद्ध हा शब्द सुद्धा त्यांना आवडत नाही. इतका द्वेष ब्राह्मणांनी या देशामध्ये बुद्धाच्या बद्दल निर्माण केलेला आहे. आणि त्याचं कारण हे अशा अनेक गोष्टी त्यांनी लोकांमध्ये पसरून लोकमत दूषित केलेलं आहे. ते दूषित लोकमत दुरुस्त करणे ही बौद्धांची जबाबदारी आहे. कोणता प्रचार करता तुम्ही? प्रचारच करत नाहीत.
मासिकेत भलता मी काही लिहितो, पण धम्माचा प्रचार नाही करत, धर्माच्या तत्वांचा प्रचार नाही करत. बुद्ध धर्माच्या प्रचाराचं कामच या समाजामध्ये होत नाही, असा माझा अनुभव आहे. 100% बरोबर आहे असं मी म्हणत नाही, परंतु हा माझा अनुभव आहे की धम्माचा प्रचार या समाजामध्ये होतच नाही. धम्माच्या नावानं गप्पा गोष्टी होतात, माहितीची देवाणघेवाण होते, भाषणं होतात, परंतु धम्म शिकवण्याचं काम होत नाही. ही इथली कमजोरी आहे. तर बाबासाहेबांनी ते सरळ म्हटलेलं, सोपी गोष्ट आहे. बुद्धानं 4 आर्य सत्य सांगितल्यातलं पर्याय आर्य सत्य आहे दुःख. सारं दुःख आहे, सारं दुःख आहे असं बुद्धानं म्हटलं नाही, पण दुःख हे आहे. आणि महत्त्वाचं सांगितलं की त्या दुःखाला कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पुढे मांडली की त्या दुःखाचा विरोध करता येतो, आणि तो विरोध करण्याचा उपाय म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. मग बुद्धानं काही निराश व्हायला शिकवलं? बुद्धानं सर्वात मोठी आशा दाखवली की दुःखाला भिवू नकोस, दुःख आहे ही गोष्ट सत्य आहे, त्यानं घाबरून जाण्याचं कारण नाही, त्यानं निराश होण्याचं कारण नाही, कारण त्या दुःखाला कारण हे ते मी जाणतो आहे. ते कारण बदलता येऊ शकतं हे मी जाणलेलं आहे, आणि तो जाणल्याचा उपाय हा आहे आर्य अष्टांगिक मार्ग. हे कर तू, दुःखाची काही चिंता राहणार नाही. दुःख नष्ट करता येतं. जगामधल्या कुठल्याही धर्मानं दुःख नष्ट करण्याची भाषा केलेली नाही. सारे धर्म या दृष्टीनं खोटं बोलतात की दुःख माणसाला सोडत नाही, मागच्या जन्माचा परिणाम आहे. मग देव उपकार करेल, तो स्वर्ग देईल, तेव्हा तुम्ही मोकळे झाला. म्हणजे सर्व धर्म निराशावादी आहेत. तुम्हाला आशेला जागा नाही. जीवात जीव असतात तुम्ही काहीच मिळू शकत नाही. निराशा. जे दुःख आहे तुमच्या पाठीमागे गेलं त्यातून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही, ते भोगावंच लागतं. का तर मागच्या जन्माचा परिणाम आहे. देवही काही करत नाही, त्याच्या हातामध्ये नाही, तुम्हाला भोगावंच लागतं. पण आता तुम्ही धर्मपण वागला तर मग पुण्य होतं, आणि मग तुम्हाला देव पुढचा जन्म सुखाचा देतो. काय आशा आहे इथे? म्हटलं आशा अजिबात नाही, थापेबाजी आहे. बुद्धानं मात्र नेमकी आशा सांगितले की आत्ता जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण मी जाणलेलं आहे, ते नष्ट करता येतं, आणि तो नष्ट करण्याचा मार्ग करून बघ, तो आत्ता सुखी हो. म्हणून सर्वात आशावादी धर्म जगामध्ये बुद्धाचा धर्म आहे, एक मात्र. आणि अशा धर्मावर सुद्धा ब्राह्मणानं निराशावादी सांगून लोकांना किती मूर्ख बनवले आहे. पराकोटीच हे भारतामधल्या धम्मप्रचाराचे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यावरती बौद्ध समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसाराचं काम केलं पाहिजे. नाही होत याशिवाय. हे निळ्या प्रकारे होऊ शकतं. सामाजिक दुःखावरती उपाय काय, मानसिक दुःखावरती उपाय काय, व्यावहारिक समस्यावरती उपाय काय. बुद्धानं जो प्रज्ञेचा मार्ग सांगितला आहे, मैत्री करुणेचा मार्ग सांगितला आहे, हे उपाय कसे करता येऊ शकतात हे बौद्ध समाजानं करून दाखवलं पाहिजे. पण आम्हाला धम्माशीच गृहीत नाही, मी बौद्धच नाही, तर आम्ही करून काय दाखवणार, ही परिस्थिती आहे. म्हणून बुद्धाचा धर्म निराशा निर्माण करतो, याला काही अर्थ नाही. हे बाबासाहेबांच्या याच्यामधलं महत्त्वाचं मत आहे. दुःखाचा नाश करण्यास जे उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावाद्याचा आरोप करता येत नाही. बुद्धानं काय उपदेश केला? दुःखाचा नाश करता येतो, तो मी केलेला आहे. दुःखाचा नाश करणाऱ्या ह्या गुरुवरती, शिकवणाऱ्या गुरुवरती तो निराशावादी असं तुम्ही म्हणून खोटा आरोप करतात, याला काही अर्थ आहे का? हे आपल्याला भारतामध्ये वापरता आलं पाहिजे. हा मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला. आत्मा आणि पुनर्जन्माची टीकाकार, तोही प्रश्न आपण मागे बारकाईनं लक्षात घेतला होता. आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकतो? पण बाबासाहेबांची भूमिका इथे काय म्हटलं? आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो, आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे, पण इथे आत्म्याचं अस्तित्व नाही. आता बोला, आत्माच नाही ना इथे. मग गंमत अशी आहे की एक आंबा आहे, त्या झाडाला एकच यायला पाहिजे ना.
आत्मा एक आहे ना, एकच आत्मा पुनर्जन्म घेतो. मग त्या कोईमधून झाड निर्माण झालं त्याला एकच आंबा यायला पाहिजे, किती आंबे येतात? म्हणजे ब्राह्मणांचं म्हणणं मूर्खपणाचं आहे. हे सिद्ध करायला साऱ्या गोष्टी सुविचार, आम्ही हे त्या सांगतही नाही. तर बुद्धाचं म्हणणं काय, आत्म्याचा काही संबंध नाही, सृष्टीची तत्वप्रणाली आहे, त्यामध्ये विविध प्रकारच्या घटना घडतात, त्या घटना सतत गतिमान आहेत, परिवर्तनशील आहेत, त्याबद्दल असे एकांगी विचार जोपासून चालत नाहीत. आणि मग बुद्धाजवळती आरोप केलेला आहे की बुद्ध उच्छेदवादी आहे. एक अरिष्ठ नावाचा भिक्खू जो तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असं तो मानत होता, आणि ते विनाशवादी आहेत का असं त्यांच्यावरती आरोप होता. तेव्हा तथागतांनी आरठ्ठाला विचारलं, काही शमन ब्राह्मण चुकीने, गैरतऱ्हेनं, खोटेपणानं सत्याला जुगारून मी विनाशकारी असल्याचा आरोप करतात. काही विच्छेदवादी प्राणीमात्रांच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजपर आरोप करतात. मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे, शेवटही आहे दुःखाचं. दुःखाचं अस्तित्व आहे आणि त्याचं शेवटही आहे. उच्छेद करणं म्हणजे सारं उखडून टाकणं. बुद्ध काही जीवन उखडून टाकायला सांगत नाही, तुम्ही जिवंतच राहू नका असंही सांगत नाही. त्यामुळं हाही आरोप फार खोटेपणाचा आहे. तर अशा ह्या काही आरोपांची चर्चा इथे केलेली आहे. हे खरे म्हणजे प्रचाराचे मुद्दे आहेत, आणि आपल्या साहित्यातून, आपल्या कलातून, आपल्या लोककलातून, आपल्या सार्वजनिक कार्यातून या प्रकारचं प्रदर्शन होणं फार गरजेचं आहे, आणि ती प्रचाराची फार वेगळी लाईन आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. पण जे समाज प्रामाणिकपणे बौद्ध होत नाही त्याला हे कधी सुचणार नाही, आणि त्यातून ते कधी घडणार नाही. म्हणून 60 वर्षामध्ये आम्ही बुद्ध धर्माचा प्रचार करण्याचं कोणतंही सशक्त साधन निर्माण केलेलं नाही. एखादा पेपर दाखवा मला, आमच्याजवळ पेपर नाही. आम्ही 1998 साली मँचेस्टरमध्ये इंग्लंडला तो विचार केला होता. माझे मित्र डॉक्टर गणवीर, प्रल्हाद गणवीर आणि शेखर बागोल, की भारतामध्ये गरज आहे बुद्ध विचारसरणीच्या माध्यमातून साऱ्या घटनांचं इंटरप्रिटेशन करून लोकांचं प्रबोधन करण्याचा. आणि आम्ही तिथे लंडनमध्ये बसून विचार केला होता की आपण पहिला पेपर काढायचा, आणि त्या पेपरचं नाव बुद्धिस्ट टाइम्स ऑफ इंडिया हे ठरलेलं होतं. बुद्धिस्ट टाइम्स ऑफ इंडिया. त्याचं मराठी आवृत्ती नंतर काढू, पण अगोदर इंग्लिश आणि हिंदी. मी 98 साली भारतामध्ये आल्यावरती परत त्या गोष्टीला चालना दिली. एडिटरच्या शोधामध्ये होतो, परंतु पुढे इतक्या वाईट गोष्टी घडल्या की माझे दोन्ही मित्र मरण पावले, आणि तो जो प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला होता संपला. कारण या प्रोजेक्टसाठी दोन्ही डॉक्टर फार मोठी मदत करणार होते, फार मोठी. आपले डोळे विस्फारतील मी जर रक्कम सांगितली तर. डॉक्टर प्रल्हाद गणवार त्यासाठी 2 मिलियन पाऊंड देणार होते. 20 लाख पाऊंड. आणि शेखर बागुल तेवढीच रक्कम देणार होते. त्यांचं मोठं घर होतं इंग्लंडमध्ये. त्यांनी 1 रूमचा फ्लॅट विकत घेतला मँचेस्टरला. तिथे एकत्रित राहिले. मुलं बायको वगैरे ते सारे वेगळे झाले, कारण ते घटस्फोट वगैरे घेतला होता. आणि मग ते जे घर आहे ते त्यांनी पुढे 2 मिलियन पाऊंडांना विकलं. ती रक्कम ते इकडे देणार होते. पण दोघांचं मृत्यू झाल्यामुळं भारतामध्ये धम्मप्रचाराच्या ज्या आमच्या योजना होत्या साऱ्या धुळीस मिळाल्या, सर्व धुळीस मिळाल्या. नाही तर मला जसं वनवन फिरवून काम करावं लागलं नसतं. जबरदस्त सेमिनी निर्माण झाली असती, वर्तमानपत्र निर्माण झाली असते. आम्ही हे स्टुडिओ स्थापन करून त्या चित्रफितीच्या माध्यमातून, फिल्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचाराचं काम हाती घेणार होतो. आणि बाबासाहेबांनी इथे ज्या ज्या कल्पना मांडल्या होत्या त्या कल्पना पुढे रेटायच्या होत्या. मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंटरी निर्माण झाल्या असत्या, बुद्धिस्ट फिल्म निर्माण झाल्या असत्या, आणि प्रचाराचं एक वेगळं वातावरण निर्माण झालं असतं.
आणि त्यासाठी शेखर बागुल प्रत्यक्ष भारतात येणार होते. असा डेडिकेटेड मनुष्य होता. इंग्लंडमध्ये स्थायिक झाला, तिथे नोकरी केली. तिथलं ऑफिसर्स ट्रेनिंग जे आहे त्यांचे IAS वगैरे दर्जाचे ऑफिसर्स जे घडतात, रॉयल ट्रेनिंग स्कूल आहे त्याचे ते पण हे होते, काय म्हणतो आपण, सुप्रिटेंडेंट होते. तिथून रिटायर झालेले होते ते. आणि इतकी वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करून रिटायर होऊन सुद्धा त्यांनी इंग्लंडचं नागरिकत्व पत्करलेलं नव्हतं. भारतीय पासपोर्ट होता त्यांच्याकडे. का? तर इच्छा एकच की मला परत भारतात जाऊन काम करायचं आहे. मला बाबासाहेबांनी सांगितलेली सेवा बजावायची आहे, त्यापासून दूर राहायचं नाही. ही थोडी माणसं एकाएकी गेली हो, अतिशय वाईट झालं, फाराकुटीचं वाईट झालं. तेवढी दानशूरता, तेवढं डेडिकेशन, तेवढी हिंमत असणारी माणसं मला परत आयुष्यात कुठेच भेटलेली नाहीत, कुठेच. काही असो, तर याची गरज आहे. धम्मासाठी वाहून घेणाऱ्याची गरज आहे. माझे जे मित्र होते डॉक्टर गणवीर, त्यांना डिमेन्शिया झाला, कोलॅप्स झालं सर्व पूर्णपणे. आणि शेखर बागुल तो असेच एकाएकी गेले. त्यामुळं भयंकर नुकसान झालं. पण अशी काही 1-2 माणसं होती जीवनामध्ये ज्यामुळं साऱ्या भविष्याला वळण लागलं असतं. लक्षात घ्या, 1998 किंवा 2000 सालामध्ये माझ्याकडे 40 लाख पाऊंड आले असते तर काय परिस्थिती असते या देशामधली धम्मप्रचाराची. 40 लाख पाऊंड, डॉलर नाहीत. एनिवे, तर हे डेडिकेशन भारतामध्ये निर्माण झालं पाहिजे. त्याची फार गरज आहे, त्यावरती अधिक काही बोलण्याची गरज नाही. पण तू जाता जाता एवढाच विषय लक्षात ठेवायचा की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ शिकल्याशिवाय आणि त्याचा आधार घेऊन कार्य केल्याशिवाय भारतामध्ये धम्मप्रचार होणार नाही. या भूमीत काय रुजवायचं, कसं रुजवायचं, कोणत्या परिस्थितीत रुजवायचं, कशाला तोंड द्यायचं, याची सारी मीमांसा या ग्रंथामध्ये आलेली आहे, जी आतापर्यंत आपण अभ्यासामध्ये लक्षात घेतलेली आहे. हा ग्रंथ न शिकणारी माणसं भारत बौद्धमय करू शकणार नाहीत, बाबासाहेबांच्या विचाराला न्याय देऊ शकणार नाहीत. हे मात्र आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण हे अभियान चालवलेलं आहे. आणि त्या अभियानाचा आता शेवटचा टप्पा पकडला आलेला आहे. पुढचं एक प्रकरण झालं की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत. आणि तो 7वा खंड आहे. त्या 7व्या खंडाचा आपण जरा थोडा बारकाईनं अभ्यास करू. कारण त्यामध्ये बुद्ध धर्मातल्या महापरिनिर्वाण सूत्राचा मुख्य भाग आलेला आहे. आणि बुद्धाच्या साऱ्या शिकवणीचा सारांश त्या महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आलेला आहे, जे दीघ निकायामधलं सूत्र आहे. तर त्याचा सारांश रूपानुसार गोषवार आलेला असल्यामुळं शेवटच्या प्रकरणाला आपल्याला थोडासा वेळ लागेल. परंतु ते प्रकरण आपण तेव्हा बारकाईनं पाहू. आणि मग अंतमतः जेव्हा आपण येऊन पोचतो तेव्हा बुद्धाच्याबद्दलच्या श्रद्धेवरती येऊन पोचतो की बुद्धाच्याबद्दल श्रद्धा निर्माण झाली नाही तर मनुष्य धम्मजीवन जगू शकत नाही. सुत्तनिपातामध्ये म्हणून म्हटलेलं आहे, श्रद्धाय तरंती ओघं वीर्येन च अन्नभंग. श्रद्धा असेल तरच संसाररूपी प्रवाह पार करता येतो. आणि संसाररूपी प्रवाह पार करणं म्हणजे दुःखमुक्त होणं. ही बुद्धाची मूळ शिकवण आहे. आणि त्या मूळ शिकवणीचा पाया श्रद्धा आहे. बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा असेल तर धम्म आहे, धम्म जीवन आहे. श्रद्धा नसेल तर धम्मही नाही आणि धम्म जीवन सुद्धा नाही. आणि म्हणून कधी कधी म्हणावंसं वाटतं की आजचा बौद्ध समाज जो आहे तो डोक्यानं बौद्ध आहे पण अंतःकरणानं बौद्ध नाही. भारतातले बौद्ध कसे आहेत? दे आर बुद्धिस्ट बाय हेड बट दे आर नॉट बुद्धिस्ट बाय हार्ट. ही इथली वस्तुस्थिती आहे. त्यातला फरक आपण लक्षात घ्यायचा म्हणजे आपल्याला कळेल की हे स्टेटमेंट किती सखोल आहे ते. टू बी बुद्धिस्ट बाय हेड इज नॉट इनफ.
वन हॅज टू बी बुद्धिस्ट बाय हार्ट. त्याच्यावरती काहीतरी आपण वेगळं स्पष्टीकरण करू. पण सध्या एवढं लक्षात घ्यायचं, आणि आजचा भारतीय समाज बाबासाहेबांना मानणारा कुठल्याही अर्थानं श्रद्धेनं बौद्ध नाही. ही सच्चाई बदलल्याशिवाय भारताला भवितव्य नाही, समाज बौद्ध होणार नाही आणि भारत बौद्ध होण्याचा मार्ग कधी खुला होणार नाही. ठीक आहे, आपण इथेच थांबूया. जय भीम.